आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्टँड यू बेटर अंडरस्टँड. अक्षय प्लीज तू तू समजव ना त्यांना प्लीज. अक्षय ऐक ना. तू प्लीज शांत. अगं एवढी समजूतदार आहेस तू, मग आजच असं का वागतेस? अरे समजूतदार आहे म्हणून प्रत्येक वेळी मीच कॉम्प्रोमाइज करायचं? माझी स्वप्न नाहीये का? प्रत्येक वेळी आपणच का ऍडजस्ट करायचं? अक्षय मला हेच कळत नाहीये. आवाज हळू. श्रावणी अगं काय चाललंय काय तुझं? इतकी स्वार्थी कशी वागू शकतेस तू? अगं तुझ्या ताईने तुझ्यासाठी काय काय नाही केलंय. अगं तुला न्याय मिळवून देण्यासाठी त्या पोरीचा जीव गेलाय. आई अगं तिचाच नवरा आहे श्रेयस. तो जर बरा झाला तर दोन्ही कुटुंबासाठी आनंद नाहीये का? आणि ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम आहे त्याच व्यक्तीसोबत तुझं लग्न होतंय ना, मग तेवढं पुरेसं नाहीये का? तुझ्या प्रेमाची हक्काची सगळी माणसं आहेत ना तुझ्या आजूबाजूला, तेवढी पुरी नाहीयेत का तुला? श्रावणी अगं बाळा, बाहेरच्या झगमगाटापेक्षा मनात तेवणारा आनंद जास्त प्रकाश देतो, हो की नाही? श्रावणी जरासा समजूतदारपणा दाखव ना. तुला कळत कसं नाही ग? आपल्या घरात काय चाललंय याचा जरा शांतपणे विचार कर ना. आपला श्रेयस बरा झाला ना की तुमचं रिसेप्शन धूम धडाक्यात साजरं करू ना आपण. कधी होणार आहे कोणास ठाऊक. अनबिलीवेबल रिअली. काय करू? सरिताला सांभाळू का श्रावणीला समजावू? अल्लड आहे पोर. पाहुण्याच्या भरात बोलून गेली, पण मनात काही नसतं तिच्या. माफ करा, मी समजवतो तिला. You better do that. काय हो, आपल्या दोघी मुलींच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम येतात तरी माझी आराध्या प्रत्येक संकटाला आनंदात बदलण्याचा प्रयत्न करायची. या श्रावणीसाठी काय काय केलं नाही तिने. अगदी जीवाचं रान केलं पोरीनी. आणि पाहताय ना आता ती कशी वागतीये. अगदी त्या यशोधरा मॅडमनी डोक्यावर हात ठेवल्यागत वागायला लागली ती. माझ्या आराध्याने तिचं लग्न जमावं म्हणून काय काय केलं. सगळं विसरून गेलीये ती. सगळं विसरून गेलीये. तिला ना फक्त डामडौल हवाय, झगमगाट हवाय, बस. नाही ग, अगं तू तरी समजून घे ना तिला. काय समजून द्यायचं? अगं लहान आहे आपली श्रावणी, तिचं लग्न आहे ना. लग्न काय परत परत होतं का? उलट असा का नाही विचार करत की इतकी संकट, इतका विरोध पचवून हे जर लग्न होतंय तर ते मिरवत वाजत गाजत व्हावं असं तिला नाही का वाटणार? आणि ती तिच्या ताईला, तिच्या ताईच्या त्यागाला विसरली असेल असं कसं म्हणते तू? उलट आपली आराध्या जर असती तर तिलाही असंच वाटलं असतं की आपल्या श्रावणीचं लग्न अगदी थाटामाटात व्हावं, हो का नाही? हो. अगं आपण आपल्या श्रावणीला समजून नाही घेणार तर कोण घेणार सरिता? आधीच आपण आपल्या एका मुलीला गमावून बसलो आहोत ग. श्रावणी जर इथे सुखाने रांधणार असेल, तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल तर ती सरनाईकांसारखी वागायला लागली तर काय हरकत आहे?
हे बघ सरिता, मला कळतंय तुझ्या मनात नक्की काय चाललंय. आराध्यासारखी दिसणारी मुलगी सतत डोळ्यासमोर पाहून तुला त्रास होतोय ना, हे समजू शकतो. मोठ्या मुश्किलीने आपण आपल्याला समजवलं होतं की आपली आराध्या या जगात नाहीये, आणि अचानक ही मुलगी अशी समोर आली आणि हो ना हो, नाही बघवते ती मुलगी डोळ्यासमोर, नाही बघवते. म्हणूनच काल मी तिच्याशी बोलले. चांगली आहे हो पोर, अगदी स्वभाव चांगला आहे तिचा, पण ना तिच्यातनं मला माझी आराध्याच दिसतीये आणि त्याच गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय. सगळ्यांसाठी ठीक आहे हो, अगदी श्रेयससाठी पण ती मुलगी चांगली आहे, पण ना मला त्रास होतोय. किती केलं तर आई आहे हो मी तिची. तिची प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडलेली आहे. अगदी अगदी ती तानुली होती ना तेव्हापासूनच नाही, तर ती पोटात होती ना तेव्हाच्या तिच्या हालचाली सुद्धा आत्ता मला आठवत आहेत हो. या सगळ्या आठवणी उचंबळून येत आहेत आणि त्यामुळे ना दिवसेंदिवस या घरात राहणं मला खूप कठीण होतंय, खूप कठीण होतंय. होय ग सरिता, मी आजवर कधी बोललो नाही, पण आपल्या आराध्यासारखी दिसणारी मुलगी सतत आपल्या डोळ्यासमोर वावरते आणि ती आराध्या नाही आहे, याचा खूप त्रास होतो ग. असं वाटतं अचानक आपली आराध्या येईल आणि हाक मारेल. हे भावनांचे हेलकावे मलाही नाही सहन होत ग. खरंच सांगतो, ते दिवसभर आराध्यासारखी दिसणारी मुलगी डोळ्यासमोर वावरताना काळजाला घर पडतात ग. खरंच मला वाटतं आपण हे लग्न होईपर्यंत इथे राहूया. लग्न झालं ना की आपण आपल्या गावी जाऊ. तिथे फक्त तू आणि मी दोघंच असू आणि आपल्या आराध्याची आठवण, त्या आठवणी बरोबर आपण आपलं आयुष्य काढू. आराध्या, ताईने इथे का बोलवलं असेल मला? काय काम? अरे ताई, हा ताई. ऑल सेट. हो ताई, काय झालं? मला बाहेर थांबायला सांगितलं. संजय, हं. अक्षय आणि श्रावणीचं लग्न आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये करतोय तुला चांगलंच माहितीये. ज्या घरात लग्न होतंय हे कुणालाही कळता कामा नये. ही गोष्ट अंडर एनी सर्कमस्टान्स मीडिया पर्यंत गेली नाही पाहिजे. ओके? हो. आणि फक्त एवढंच नाही, आता लग्न घर म्हटल्यानंतर काही ना काही माणसं येणारच. डेकोरेटर, केटरर, वेटर, मेहंदीवाला, मेकअप आर्टिस्ट. यू हॅव टू बी केअरफुल. येणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्या नजरेखालून गेली पाहिजे. फोन्स वगैरे आतमध्ये घेऊन जाऊ द्यायचं नाही कोणाला. ओके? हे सगळं तू बघायचंयस. ही सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. या लग्नाच्या बाबतीत कुठली इन्फॉर्मेशन लीक झाली तर आय एम गोइंग टू होल्ड यू. आणि सगळ्यात महत्वाचं, श्रेयसची तब्येत आणि तारा, या दोन गोष्टी कुणाला कळता कामा नये. डू यू अंडरस्टँड? हो ताई, हो. तू काळजी करू नको. तू आतमध्ये बघ, मी बाहेर बघतो व्यवस्थित. हं? काळजी करू नको ताई. बी केअरफुल. हा? हो हो ताई. ताईने जबाबदारी दिली आहे, आता लक्ष ठेवावंच लागेल. होय, इकडे या, इकडे या. आत कुठे चाललात? तिकडे या. कुठे चालला होतात? आम्ही मेहंदी काढायला आलो आहोत. संजय मामा कोण? त्यांना बोलवा. संजय मामा? येस. मीच आहे संजय मामा. तुमचं नाव मंजू का? हो. एक काम कर, थांब. वॉचमॅन, इकडे इकडे ये लवकर. ऐक, हे आपल्याकडे मेहंदी काढायला आले. मंजू, तुमचे मोबाईल यांच्याकडे जमा करायचे, हा, सेफ्टीसाठी, आणि जाताना घेऊन जायचे. बरं, ठीक आहे.
इथून जा समोर. ठीक हा जा आतमध्ये. बरं ऐक, आता आपण कसे मोबाईल घेतले तसेच बाहेरून जे कोणी गेस्ट येतील त्या प्रत्येकाचे मोबाईल जमा करायचे. ओके सर. आणि ते परत जाताना त्यांना देऊन टाकायचे. ओके. आणि तुला कोणी मोबाईल द्यायला मनाई केली तर मी आहेच, मला कळव. मॅडमची ऑर्डर आहे. ओके. आधी सांगतो. हे इकडे तू लक्ष कुठे आहे? बघितलं आता आतमध्ये चालला होता ना तो. कोण? वेटर, मोबाईल द्या. इथून. शब्बास, असंच काम करायचं. ओके सर. काही प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही सर. बर, मी आत आहे, काय लागलं तर मला फोन कर. ओके. पण काम चोख कर. हो सर. चल. अरे वा, बाहेरून येणाऱ्या लोकांचे फोन काढून घेतायत. खूपच टाईट सिक्युरिटी ठेवली यशोधरा मॅडम तुम्ही. पण काही पंचे असे असतात ते कोणाच्या जाळ्यात अडकत नाहीत. बरोबर बातमीचा दाणा उडवतात आणि भुर्रकन उडून जातात. लग्नाची तयारी घरात एकदम जोरात चालू दिसते. गुड, शुभम भवतु. पण आम्हाला विसरलात ना की इग्नोर करताय. चला मग मी पण तुम्हाला इग्नोर करतो. श्रेयस, अरे किती वेळ? श्रेयस, हाय, 2 minutes. आता सांग, मी यातला कुठला कुर्ता घालू? नेहमी तूच चूज करतेस ना. नवरदेवाच्या भावाचा रुबाब शोभला पाहिजे ना. हा, आणि आपल्याकडे मेहंदीचं फंक्शन पण आहे. मग हा कुर्ता घाल, हा छान दिसेल. चालेल. हे घे. आता हे घे. हा माझ्या समोरच काही चेंज करतोय. याला तर काही बोलू पण शकत नाही. तारे तारे तारे, अगं काय करतेस तू? हे कल्टी मार. ए, कुठे चाललीस तू? आपण एकत्र खाली जाऊया. हो हो, ते वाट बघताय ना आपली खाली. 2 minutes. आराध्या, चल. सो कळलंय ना एक्झॅक्ट काय करायचंय ते? मॉम, अगं इकडे माझ्या आयुष्याला आग लागली आणि तू इकडे गप्पा मारत बसलीयस. अगं त्या सरनाईकांच्या घरी ना लग्नाची तयारी चालू झालीये. सगळे मस्त एन्जॉय करत असतील. ती श्रावणी जिने माझा इतका इन्सल्ट केला, आज तीच मुलगी माझ्या नाकावर टिचून त्या घराची सून आणि सरनाईक इंडस्ट्रीची मालकीण होणार आहे. आणि तू इकडे चिल करत बसलीयस. हे बघ मॉम, मला क्लिअर सांग, तू त्या श्रावणीला आणि यश आंटींना धडा शिकवण्यासाठी काही करणार आहेस की नाही? मला नाही शानू बेबी, तुला चिल करण्याची गरज आहे. आणि एवढी चिडचिड करून चालत नाही, काहीच होत नाही.
एक मिनिट थांब, मी आलेच. हॅलो शनाया मॅडम, कशा आहात? का उगाच तडतड करून घेता? तुमच्या मॉमने बरोबर फिल्डिंग लावली. सगळा प्लॅन एकदम रेडी आहे. म्हणजे ही मोनिशा तुला प्रॉमिस देते की काही झालं तरी तुझं लग्न अक्षयशीच होणार. अच्छा, हाऊ स्वीट मॉम. अगं तुला माहितीये, आजच त्या अक्षयची मेहंदी त्या डाऊन मार्केट मुली बरोबर होती. अँड यू नो व्हॉट, मी ना सगळे डेज बरोबर काउंट केलेत आणि तू मला सांगतेस की माझं लग्न त्याच्या बरोबर होणार आहे. हो, होणार. बाकीचे फंक्शन जरी श्रावणी सोबत होत असले तरी लग्न तुझ्याशीच होणार आहे. आणि हे सगळं तुझी मम्मा घडवून आणणार. ऍडव्हान्स. आणि बाकी काय करायचंय ते मला माहीतच आहे. गुड. चला येतो मी. शनू बेबी, तू आता बघच तुझी ही मम्मा काय करते ते. अरविंद, मेहंदीची सगळी तयारी झाली. उत्सव मूर्तीचाच पत्ता नाही. रुसून बिसून बसले की काय परत. आणि आजकाल आपल्याकडे ना सगळ्यांची मनं जपायला लागतात. एखाद्याच्या मनाला धक्का लागला की तुटलंच. आई, हे शुभकार्य होईपर्यंत प्रत्येकाचं मन जपण्याचा प्रयत्न करायला हवा. हे अक्षय आणि श्रावणी वरवधू, आपल्या श्रेयाची अवस्था आपण बघतोच आहे. मनोहर आणि सरिताला काही अधिकारच नाहीयेत. आणि यशोधराला जाऊन काही सांगणं म्हणजे कठीण आहे. तेव्हा हे लग्न कार्यामध्ये प्रत्येक जण कसा खुश राहील याकडे जातीने लक्ष द्यायला हवं. लाखातलं बोललास बघ. हे बघा आली श्रावणी. श्रावणी, किती छान दिसते. सरिता, घेऊन जा श्रावणीला मेहंदी काढायला तिथे. हो आजी. जा श्रावणी. ये हॅलो. अरे वा, श्रेयस, छान दिसतोय. तू पण तर छान दिसतोयस. आणि आता तू खुश आहेस ना? आता तू श्रावणीची आठवण काढून रडत बसणार नाहीयेस ना? नाही रडणार. पण तुम्हाला एक प्रॉमिस कर, आजपासून तुम्हाला न सांगता कुठेही जायचं नाहीये. प्रॉमिस? प्रॉमिस. अरे मला कॉंग्रॅच्युलेशन कोण करणार? कॉंग्रॅच्युलेशन. बॉईज, काय चाललंय? श्रावणी, काय कशी वाटते सगळी तयारी? ऑल गुड? हॅपी? येस मॅम. बट सकाळसाठी आय एम सॉरी. ओ व्हॉटएव्हर. अक्षय, हॅपी? येस मामा. बस, आम्हाला दुसरं काय हवंय? आम्ही जे करतो ना ते आमच्या मुलांच्या आनंदासाठी. राईट? येस. मॅडम, तुमच्यासाठी गिफ्ट आलंय. आमच्यासाठी गिफ्ट? मी बघणार. एक मिनिट बघू. मुलाच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा यशोधरा सरनाईक. हे लग्न तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील याची मी पूर्ण काळजी घेईन. तुझ्या या आनंदात सामील व्हायला तुझी लाडकी मैत्रीण येते, तुझी मैत्रीण मोनिशा.
She's such a nuisance. God knows आता She's काय करतेस तू? जाऊ दे ते. यशोधरा, कुणीतरी प्रेमाने ते गिफ्ट पाठवलं असेल, तू असं फेकून का दिलं असते? ते अरविंदला काय सांगायचं? हे मोनिशाचं पत्र आहे, आम्ही कुणालाच सांगू शकत नाही. काही नाही, नाव नाही, काही नाही, कोणीतरी निनावी काही पाठवतं. श्रेयस, मामा ऑफिस मधून पाठवलं असेल कोणी. अरे नाही, मग नाव नसतं का लिहिलं? श्रेयस, लीव इट बेटा. मला बघायचंय ना. श्रेयस, याच्यात तर पेढा आहे. राहू दे ते. श्रेयस, अमृता, अमृता कम या. दे इकडे, ते घेऊन जा. पण चांगला होता पेढा. श्रेयस, नक्की काय चाललंय त्या मोनिशाच्या डोक्यात? ही अशी धमकी देते म्हणजे नक्की तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे.